महाराष्ट्राच्या इतिहासातला अत्यंत काळा दिवस आणि अविस्मरणीय असा दुःखद बातमी घेऊन येणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अनपेक्षित अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आज सकाळी 8:30 ते 9:15च्या सुमारास घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, निधन झालं. आता सोशल मीडियावर जर तुम्ही बघितलं तर अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांना ऊत आलेला आहे. मात्र हे तर्क-वितर्क सध्या तरी तथ्यहीन वाटत आहे. कारण या घटनेत हा अपघात आहे की घात आहे अशी शंका उपस्थित करणं आणि एखाद्या जबाबदार लोकांवर किंवा एखाद्या जबाबदार लोकांकडे संशयाची सुई फिरवणं हे मला वाटतं लोकशाही जरी असली आणि लोकशाहीतला अधिकार जरी असला तरी त्या अधिकाराचा हा दुरुपयोग म्हणावा लागेल. कारण पवार कुटुंबासाठी फक्त पवार कुटुंबासाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी ही घटना अतिशय अनपेक्षित अशी आहे, धक्कादायक आहे. कारण अजितदादा पवारांनी माणसं जोडली, त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, मात्र ते त्या आरोपांमुळे ते खचून गेले नाहीत. त्यांची कारकीर्द वर्तमानपत्रात उद्या येईलच, प्रकाशित होईल, छापून येईलच आणि सर्वांना ती माहीत आहे. अत्यंत जवळचा, अत्यंत आपल्या परिवारातला नेता आज आपल्याला सोडून गेला अशी प्रत्येकाची भावना या घटनेच्या निमित्तानं झाली आहे. लोक काहीही बोलतील, लोकांच्या असं म्हणतात लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही. मात्र जे काही आपण बोलतो ते जबाबदारीनं बोललं पाहिजे, तर त्यामध्ये काहीतरी तथ्यांश असला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की पवार कुटुंबावर या घटनेमुळं दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे आणि अतिशय सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांशी हसतमुख आणि वेळप्रसंगी कडवट सुद्धा अतिशय फटकळ स्वभावाचे असे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं, बोललं जातं. आणि एखादं काम त्यांच्या जर कोणी घेऊन गेलं ते काम होणार की नाही ते आधीच स्पष्ट करून सांगायचे. काम होणार असेल तर डायरेक्ट थेट शब्द द्यायचे की लगेच हरकत नाही. मात्र काम होणार नसेल तर तसेच सुद्धा ते स्पष्ट सांगायचे की काम होणार, त्यासाठी प्रयत्न करू नका असं. आणि लहान मुलांपासून म्हणजे आबालवृद्धांपर्यंत त्यांचा जो संपर्क आणि त्यांची काम करण्याची पद्धत खूपच विलक्षण होती. अतिशय म्हणजे तरुणाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीनं ते सकाळी म्हणजे पहाटे लवकर उठून कामाला लागायचे. 6:30ला ते तुम्ही आम्ही अंथरुणातच समजा 6, 6:30, 5, 5:30 अशा वेळेस आपण साखर झोपेतच असतो. मात्र त्यावेळेस अजितदादा हे कामाला सुरुवात करतात, शेतकऱ्याच्या बांधावर जातात, म्हणजे जायची आणि अतिशय मनमोकळा स्वभावाचा हा माणूस. पोटात एक आणि पोटात एक अशा पद्धतीने त्यांच्याकडे कधीच नव्हतं. आमच्या नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा कारखान्यावर त्यांचा एकदा सभाहोती, त्यांचा एक कार्यक्रम होता. अतिशय त्यांना जवळून त्यावेळी पाहता आलं आणि तसं नगरला आल्यानंतर अनेक पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा त्यांचा जवळून असा संपर्क व्हायचा. आणि सोनईतल्या एका चहाच्या हॉटेलवर लाकडी फळीवर बसून त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. असे अनेक प्रसंग आहेत की अजितदादांच्या स्वभावाची ती साक्ष टाकणारे आहेत. आणि त्यांच्या स्वभावाचा जर विचार केला तर अतिशय मनमिळावू, म्हणजे आपण एखाद्या याला काटेरी जे फळ असतं बाहेरून किंवा नारळासारखं अतिशय बाहेरून अतिशय टणक, अतिशय कडक, मात्र आतमध्ये अत्यंत प्रेमाचा ओलावा. फणस हा बाहेरून दिसायला उबड धोबड असतो, मात्र आतून खूप चांगल्या पद्धतीने
तशा पद्धतीने अजितदादांचा स्वभाव होता. आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याच व्यक्तीला असं वाटलं नव्हतं की अजितदादांच्या संदर्भात अजितदादांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असं कोणालाही मनात सुद्धा कोणाच्या आलं नव्हतं. कारण अशी जी वेळ आहे, आता वैमानिकांना जो पायलट आहे, पायलटने बराचसा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवानं त्याला यश आलं नाही. आतापर्यंत अनेक मंत्री, अनेक मोठमोठे नेते अशा अपघातात मरण पावले आहे. तर एकच सांगायचं की हा अपघात होऊ नये, असा अपघात यापुढे होऊ नये यासाठी जसं कारला एअरबॅग असतात कारमध्ये किंवा तसे बोलून असतात. तर असं अशी जर घटना घडली अचानक, आता ही अचानक घडली, अचानक 40 मिनिट 10 मिनिटाच्या आतच आपला 10 मिनिटाच्या आतच हा पूर्णपणे घटनाक्रम आहे. त्यामुळे कोणालाच वाचता आलं नाही, कोणाला वाचवता आलं नाही, शासनही वाचवता आलं नाही. फार मोठं दुर्दैव. आणि यापुढं जेणेकरून अशी घटना घडू नये यासाठी काटेकोरपणे संबंधित विमान कंपन्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. आणि अजितदादांबद्दल जितकं आपण बोलू तितकं कमीच आहे. त्यामुळं तुमचा जास्त वेळ न घेता आमच्या संपूर्ण लोकपत डिजिटल मीडिया आणि लोकपत युट्यूब चॅनल, अहिल्यानगर असे आमच्या शिकवणी परिवार, आमचे पत्रकारितेतले बरेचसे सगळेच मित्र, बंधू, स्नेही या सर्वांच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वाहतो. हरे